माझ्या भाग्याचं माझ्या सोख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू आजपासून मी तुझ्यासाठी मेलो आणि तूही माझ्यासाठी मेलीस. आपण बोलूयात ना अमृताशी. काय बोलायचं शिल्लक ठेवलं तुम्ही? तू तर आशीर्वादही देऊन मोकळी झालीस. झालं तुझ्या मनासारखं झालं शेवटी. जे झालं ते झालं. त्याला तुम्ही काय करू शकत नाहीस आणि कुणीच काय करू शकत नाही. तू आता एकटं जायचं नाही, आत सोडून जायचं. त्या दिवशी तू जे म्हणत होतीस तसंच झालं. पळून गेली अमृता त्या मुलाबरोबर. जे घडू नये म्हणून जीवाचा इतका आटापिटा केला तेच घडलं. आता कोणाला समजावून काय उपयोग आहे ना. त्याने परिस्थितीत काही फरक पडणार आहे ना सत्य बदलणार आहे. बरोबर आहे तुमचं. आता परिस्थिती बदलणं शक्य नाही. गरज आहे तुमची मनस्थिती बदलण्याची. जितक्या लवकर तुम्ही या सगळ्यातून बाहेर याल तितक्याच लवकर तुम्हाला पुढची पावलं उचलता येतील. तोपर्यंत छातीवर झालेले वार झेलत बसायचं. दुसरं काय? वार झाल्यावर दुखतंय म्हणून मरणाची भीक मागणारे आणि वार झाल्यावर पलटून वार करणारे अशी दोन प्रकारची माणसं असतात या जगात. मला वाटलं होतं तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीत पडता. शत्रूने वार केला तर तो अभिमानाने झेलता येतो. पण जेव्हा आपलीच माणसं वार करतात तेव्हा काळजाचे तुकडे तुकडे होतात. हा वार तुमच्या शत्रूंनीच केलाय. युगंधरा सरतापेना तिनं वापरून घेतलंय तुमच्या माणसांना. त्यांच्या बुद्धीची झेप तेवढी नाही म्हणून वापरली गेली तुमची माणसं. चूक तुमच्या माणसांची नाही. मला असं वाटतं ज्याला जी भाषा कळते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं. तुम्हाला आता तुमची भाषा बदलावी लागेल. ज्याला जी भाषा कळते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं. तुम्हाला आता तुमची भाषा बदलावी लागेल. युगंधरे, मला माहिती तू माझ्यावर चिडलीस, पण मला काय म्हणायचे? मला काही ऐकायचं नाहीये. फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आर्यन कुठे? आर्यन बाबा, मला माहिती आहे ना तुम्ही दोघं एकत्र होतात.
आर्यन कुठे? आता तुला उत्तरच हवं असेल तर ऐक. मी तुला आधीच सांगितले, आर्यन बाबानं नरसिंहाच्या पोरीशी लगीन केलंय. अगं युगंधरी, या लेकरांनी जो काही निर्णय घेतलाय, त्यांना आत बोलव. तू डोकं तापून घेऊ नको. जण त्यांना आत बोलव. ताई मला झोप येते, मी चाललो झोपायला. तुम्ही झोपला नाहीत अजून? नाही, झोप येत नाही. जानकी, खूप डिस्टर्ब्ड आहेत ते. डोंट माइंड मी सेइंग दिस, पण तू हे करायला नको होतस. मी काय केलं? जानकी, मला माहिती आहे वयाने अजून तू लहान आहेस, पण तुला एवढं तरी माहीत होतं ना की युगंधरा सरतापे कशी आहे ते. मग तिने टाकलेल्या जाळ्यात तुम्ही सगळे कसे अडकलात? मला खरंच कळत नाही तुम्ही काय बोलताय ते. जानकी, आत्याबाईंचं तीर्थयात्रेला जाणं, तुझं इथे येणं, जिजूंचं रमावतीला जाणं आणि अमृताचं पळून जाणं, या सगळ्या गोष्टी योगायोगाने तर घडल्या नसतील ना. एखाद्या वेल प्लॅन्ड इव्हेंट सारख्या सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडल्या. तू इथे येऊन नरसिंहरावांना दिलासा दिला होतास की अमृताची सगळी सिच्युएशन तुझ्या कंट्रोलमध्ये आहे, आणि तिकडे अमृता पळून गेली. जानकी, एवढा मोठा योगायोग असला तरी त्यावर कोणाचा विश्वास बसेल? तुम्ही रागवू नका राधिकाताई, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही नका लक्ष घालू. जानकी, माझं बोलणं जर तुला आवडलं नसेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण जानकी, हे सगळं मी तुला यासाठी सांगते कारण तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर आभाळा एवढं प्रेम आहे. तू त्यांच्यावर जास्त विश्वास दाखवायला हवा होतास. आपल्या जोडीदाराचा जर आपल्यावरचा विश्वास उडाला तर त्या आयुष्याला काहीच अर्थ राहत नाही. जानकी, हे मला माहिती आहे, म्हणून मी तुला सांगितलं. यामागे माझा स्वार्थ काहीच नव्हता. गुड नाईट.
आम्हा मी तू गप्प बस. तुझ्याशी मी नंतर बोलेन. आधी मला माझ्या सुनेचं स्वागत करू दे. आमच्या घरात सवाष्ण नाहीये, पण या सगळ्या गोष्टी मी नाही मानत. त्यामुळे माझ्या सुनेचं औक्षण मीच करणार. हे माप ओलांडून आत ये. वामनराव, आता हे घर तुमच्या लेकीचंच आहे. या. तुम्ही माझ्याशी का असे वागताय? मी कोणाशीही कसाही विचित्र वागत नाहीये, एवढं मला माहिती आहे. आणि हेही माहिती आहे की तुम्हा कोणालाही माझी गरज नाहीये. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्या इतके समर्थ आहात. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. जे घडलं ते कोणालाच व्हायला नको होतं. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. काय झालं? कशाबद्दल बोलतेस तू? असं काय बोलताय? आपल्या अमृताबद्दल बोलतेय मी. अमृता कोण आहे ही? म्हणजे ओळखतो का मी हिला? असं नका बोलू. जे काही घडलं ते कोणालाच घडायला नको होतं. हे बघ जानकी, तू ज्या मुलीबद्दल बोलतेस मी तिला ओळखत नाही. आणि माझी जी मुलगी होती ती आता नाही आहे या जगात. त्यामुळे काहीतरी वायफळ बोलून माझा वेळ वाया घालवू नकोस.
निघ इथून. जा. चला मी निघतो आता. बराच उशीर झालाय. अजून थोडा वेळ थांबला असतात तर म्हणजे मला फारसा आग्रह करता येत नाही. नाही थँक्स, पण जायला हवं. अमृताला सोडायला आलो होतो. आता घरची परिस्थिती काय तेही पाहायला हवं. खरं तर ह्या सगळ्या प्रकारावर तुमची रिॲक्शन काय असेल म्हणून अमृताबरोबर आलो होतो. तुम्ही माझी काळजी मिटवलीत. आर्यन आणि अमृता असं काहीतरी करतील याची थोडीफार कल्पना होती मला, पण हे सगळं इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं. मुलांचा निर्णय, आपण काय करणार ते आता. युगंधराबाई, एक विनंती आहे. तुमच्या आणि दादाच्या भांडणाची झळ माझ्या अमृताला लागू देऊ नका. तिचा काहीच संबंध नाही या सगळ्याशी. हे सांगण्यासाठी तुम्हाला हात जोडायची गरज नाहीये वामनराव. माझ्या आणि नरसिंहामध्ये जे काही वैर आहे ते आमच्या दोघांमध्ये कोणतरी एक गेल्यानंतरच संपेल. पण मी या प्रकरणात अमृताला ओढणार नाही, खात्री बाळगा. कारण अमृता माझ्यासाठी नर्मदेची मुलगी आहे आणि नर्मदा मला बहिणीसारखी होती. तिच्याच इच्छाशक्तीमुळे आणि तिच्या पुण्यामुळे आज अमृता माझ्या घरात माझी सून म्हणून आली आहे. हे देवाचं देण आहे. तिला ह्याची झळ लागू देणार नाही मी. तुम्ही निश्चिंत राहा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. निघतो मी. आर्यन, हे सगळं मम्मा. मम्मा इज ग्रेट अमृता. काही करू शकते ती. आर्यन, मला भीती वाटते रे. हे सगळं त्या काय म्हणायचंय तुला? अमृता, तुला असं वाटतंय की मम्मा हे सगळं वरवर वागते? अमृता, अगं हा सगळा तिचा दिखावापणा वाटतोय का तुला? असं नाही रे, पण हे बघ अमृता, मम्मा अशी नाहीये. मी तुला याआधीच सांगितलं होतं, ती आपल्या दोघांचं लग्न लावून द्यायला तयार होती. आर्यन बाबा, तुम्हाला मॅडमनी बोलवलंय. चल अमृता. नाही, फक्त तुम्हालाच बोलवलंय.
ठीक आहे. अमृता, डोंट वरी.